अमरावतीच्या सरोज चौकात बॉम्ब असल्याचा खोटा कॉल देऊन नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अखेर अटक केली आहे। या घटनेमुळे पोलीस यंत्रणेसह नागरिकांमध्ये काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आरोपीला पोलीस कोठडीत घेण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आले आहे। 11 जुलै रोजी सकाळी 10:24 पोलीस नियंत्रण कक्षात सरज चौक परिसरात संशयास्पद बेवारस बॅगेमधनं आवाज येत असल्याची माहिती मिळाली। कॉल करणाऱ्याने थेट म्हटलं, रेमंड शोरूम जवळ एक बॅग पडली आहे, त्यात बॉम्ब आहे आणि टिकटिक आवाज येतोय। ही माहिती मिळताच पोलीस नाईक सारिका रेवाडे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले। CR1 मोबाईल गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली, परंतु कॉलरने पुन्हा कोणताही प्रतिसाद दिला नाही आणि नंतर मोबाईल बंद केला। या घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन BDDS पथक, डॉग स्क्वॉड, क्राईम युनिट आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। परंतु संपूर्ण परिसराची बारकाईने पाहणी केली असता कोणतीही बेवारस बॅग आढळून आली नाही। तांत्रिक तपासाद्वारे शोध घेतला असता याआधीही 7 व 9 जुलै रोजी अशाच प्रकारचे खोटे कॉल संबंधित क्रमांकांवरनं डायल 112 वर देण्यात आले होते। त्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपीला शोधून काढले। सचिन उर्फ गणेश मुकेश तिवारी, वय 25 वर्ष, राहणार बेलपुरा, मूळ रहिवासी जिल्हा प्रतापगड असे असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। त्याच्याकडून 2 मोबाईल जप्त केले असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपीला अधिक विचारपूस करता यावी याकरिता न्यायालयात हजर करण्यात आले। हे खोटे कॉल करण्यामागचा त्याचा उद्देश पोलिसांच्या पुढील तपासात स्पष्ट होईल। याबाबत सुटी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाके यांनी सिटी न्यूजला माहिती दिली आहे। पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अंतर्गत दिनांक 7/7/2025 रोजी एक सायंकाळी 4 ते 5 वाजता दरम्यान एक अननोन नंबरवरून कॉल आला होता की सरोज टाकीजच्या समोर बॅगमध्ये एका बसमध्ये बॅगमध्ये एक बॉम्ब ठेवलेला आहे आणि त्याचा आवाज येत आहे, अशी कंट्रोलला माहिती देण्यात आली। त्या माहितीवरून कोतवाली येथील आम्ही स्वतः DB पथक तसेच बॉम्ब शोधक नाशक पथक यांना पाचारण करण्यात आले आणि सरोज टाकीच्या आजूबाजूला संपूर्ण परिसरात शोध घेण्यात आले असता अशी कोणतीही वस्तू आढळून आली नाही। आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 8 तारखेला सुद्धा असाच एक 11 ते 11:30च्या दरम्यान फेक कॉल आलेला होता की सरोज टाकीच्या परिसरात एक बॉम्ब आहे थैलीमध्ये। त्या माहितीवरून पुन्हा 8 तारखेला आम्ही जो बॉम्ब शोधक पथक आहे त्यांच्या मार्फतीने शोध घेतला। आम्ही स्वतः संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि संबंधित जो नंबर आहे, ज्या अननोन नंबरवरून फोन आला होता, त्याच्या विरुद्ध आम्ही 212 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केला होता 7 तारखेलाच। त्यानंतर काल दिनांक 11/7/2025 रोजी पुन्हा एक 11 ते 11:30च्या दरम्यान फेक कॉल आला की बॉम्ब आहे तिथं सरोज टाकीजच्या बाजूला रेमंड शॉप आहे, त्यामध्ये पिशवीत बॉम्ब ठेवलेला आहे आणि टिकटिक आवाज येत आहे। या माहितीवरून आम्ही पुन्हा बॉम्ब शोधक पथकला पाचारण केला। परिसरात संपूर्ण परिसराची पाहणी केली असता असा कोणत्याही प्रकारचा बॉम्ब सदृश्य वस्तू मिळून आली नाही। BDDS ने संपूर्ण परिसर पिंजून काढला। त्यामुळे आम्ही काल दिनांक 11/7/2025 रोजी आमचे जे हे आहे जे अंमलदार आहेत त्यांच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली येथे 240/25 कलम 213 125 351 353 भारतीय न्याय संहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला आणि ज्या कॉलरवरून ज्या नंबरवरून आम्हाला कॉल आला होता तो नंबर आम्ही सायबर करून ट्रेस केला आणि त्याचा CDR SDR काढून शोध घेतला असता CDR काढून त्या आरोपीला आम्ही शोधून काढले, ताब्यात घेतला आणि ह्या दाखल झालेल्या गुन्ह्यात त्याला आम्ही अटक केलेला आहे। जो आरोपी आहे त्या आरोपीचा नाव आहे सचिन उर्फ गणेश मुकेश तिवारी, वय 25 वर्ष। हा उत्तर प्रदेशचा राहणार आहे, डडवा महाखोरी तहसील पट्टी जिल्हा प्रतापगड आणि इथे तो एका बेकरी शॉप मध्ये काम करीत होता आणि बेलपुरामध्ये त्याचा राहणं होता। त्या ज्या मोबाईलवरून त्याने तो 3 वेळा कॉल केला होता तो मोबाईल आम्ही ताब्यात घेतलेला आहे, जप्त केलेला आणि त्यांनी तो फेक कॉल केल्याबाबत त्यांनी कबूल केलेले आहे। पोलीस कस्टडी रिमांडमध्ये त्याला पोलीस कस्टडी रिमांड मिळाल्यास आम्ही
हे फेक कॉल करण्यामागे, खोटे कॉल करण्यामागे काय कारण आहे याबाबत अधिक सखोल तपास करणार आहोत. खोट्या माहितीमुळे समाजात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं आणि पोलीस यंत्रणेचा वेळही वाया जातो. खोट्या कॉलने पोलीस यंत्रणेशी खेळणाऱ्यांना आता शिक्षा भोगावी लागणार आहे.